सिंधुदुर्गामध्ये उद्या उद्धव ठाकरेंची सभा होणार आणि सभेआधीच राजकारण तापलंय। उद्धव ठाकरेंच्या सभेवर भाजपने आक्षेप घेतलाय। रहदारीच्या रस्त्यावर घेण्यात येणारी सभा दुसरीकडे घेण्यात यावी आणि आमच्या नेत्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यास उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपने दिलाय। भाजप नेते नितेश राणेंनी ठाकरेंवर टीका केली आहे। त्यांच्या टीकेला ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी उत्तर दिलंय। सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही नाईक म्हणतात। शहरामध्ये जिथे त्यांनी सभा आयोजित केली, बाजारपेठेच्या ठिकाणी मेन चौकामध्ये त्यांना सभा घ्यायची। तिथे ऑलरेडी ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, लोकांची गर्दी असते आणि तिकडे एवढ्या गर्दीमध्ये सभा घेण्यामध्ये काय त्यांना साध्य करायचं मला माहित नाही, पण लोकांना त्याच्यातून त्रास होणार। आम्ही कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील करणार आहोत की जर कुठला प्रमुख येत असेल तर त्यांनी कुठल्या तरी हॉलमध्ये घ्यावी सभा किंवा कुठल्या तरी मैदानात घ्यावी, जिथे लोकांची गर्दी आहे तिकडे घुसायला जाऊ नका। टीका ही राजकीय ह्याच्यामध्ये आक्षेपार्ह असल्यामुळे टीका काहीतरी होणारच आहे। काही लोकांनी गद्दारी केली, काही लोकांनी आपली वक्तव्य अनेक वेळा दाखवलेली आहेत, काही लोकांनी मराठ्यांच्या विरोधात बोललेले आहेत। त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या सभेमध्ये किंवा चर्चेमध्ये येणारच आहेत आणि उधळून लावण्याची हिंमत असेल तर ती त्यासाठी सुद्धा शिवसेना तोडीस तोडा तयार आहे आणि शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देईल। तुमची भूमिका काय आहे? नाही, उधळून शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने तोंड देईल आणि उधळायची हिंमत ते करणार नाही, त्याची मला खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।